कैसे जाना जो देही उदास कैसे जाना जो देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास कैसे जाना जो देही उदास कैसे जाना भय
ऐसे जाना गेले अशा पास निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावणे धनजन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता पिता विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुद्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय रातुं मनेन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं विषेपाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम गेले अशा पासून मारोडी
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे धनजन माता पिता तो वर्ष सप्तच तो वर्ष सप्तच पहिला वर्धा फुलली पहिलेच आहे अच्छा. पहिलेच वर्ष आहे नवीन उपक्रम आहे हे उपस्थितीवरून असं वाटतं की कोणीतरी नवीनच सप्ताह बसवला आणि ठराविक व्यक्तीचा आहे आणि ठराविक समाजाचा आहे गावापुरता नाही असं वाटतं मला कारण गावाची उपस्थिती भरपूर असताना इथे उपस्थिती नाही याच्यावरून त्यांना गरज नाही आहे ज्यांना असं वाटलं की सप्ताह घेतल्यानंतर तुकाराम गाथा म्हणजे एक पाचवा भेद आहे तो आणि एका अभंगाचं जर विश्लेषण केलं तर आपल्या जीवनाचं संपूर्ण उत्तर आहे जसं नामामणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवाई तसं 4500 अभंगातून एका अभंगाचा जरी त्या जीवनामध्ये अनुभव आला तरी त्यांचं जीवन सुधरल्याशिवाय राहत नाही असं असताना सुद्धा लोकांना या गोष्टीचं महत्व राहत नाही इथे जर एखादी नटी येणार हे जर समजलं असतं तरी ते बसायला जागा मुरलोय ते रस्त्यावर सुद्धा सगळे गर्दी झाले असते कदाचित पोलीस सुद्धा आणायला लागले असते किंवा 1000 फॉर्म आणलेले आहेत 10 लाख रुपये बिगर व्याजी मिळणार आहेत असं जर गवटी दिली असते तर आता इथे फॉर्म लगेच उडून गेले असते 10,000 म्हणजे स्वार्थ बुद्धी प्रपंचामध्ये आम्हाला काहीतरी फायदा व्हावा नाहीतर परमार्थ करून काय उपयोग आहे असं लोकांना वाटतं परमार्थ करायचं कशासाठी घेतलेला सेवेसाठी अभंग सर्वांना माहिती आहे देवनिवासी वैराग्याचे मेरुमणी श्रीमंत जगद्गुरु संत तुकाराम यांचा आणि जे सध्या गाथापारायण आहे त्याच्यातून भक्ताचं महत्व सांगणारा तुकाराम महाराजांचा अभंग की भक्त कसा असावा तुम्ही आता सर्व भक्त आहे आपलं असं वाटतं की आम्ही भक्त आहोत भक्ताची लक्षणं काय कसा भक्त असावा म्हणून भक्त ऐसे जाणा जो देही उदास देहावर उदासीपणा त्याचा देहाची जी आसक्ती आहे ती अनासक्ती तयार व्हायला पाहिजे असं तुकाराम महाराजांना सांगायचंय दुसरे त्यांना सांगतात की त्यांचा विषय नारायणच झाला पाहिजे सतत त्याला नारायणाचीच आठवण आली पाहिजे सतत बर का सतत त्याचा विषय काय झाला पाहिजे नारायण आणि त्यामुळे काय होईल सतत नारायण नारायण असं म्हटल्यामुळे नावडे धन जन माता पिता त्याला काय आवडत नाही जन धन नको आणि माता पिता पण नको आहे कारण त्याचा विषय काय झालाय नारायण झालाय आणि असा जो भक्त आहे सतत जो नारायण नारायण म्हणतो त्याला तो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येणे त्याच्यावर जरी संकट आलं तरी निवारण करण्याचं काम मात्र त्या देवाचं आहे असा देव त्या भक्ताच्या पाठीमागे पुढे उभा राहतो आणि असं चांगलं कार्य करणाऱ्याला जर कोणी आडवत असेल काय तुझं काय माळ घालायचं वय आहे का किंवा एखादं म्हणलं आता कशाला सप्ताह झालं म्हणून आता माळ घालायची काय प्यायचं वय आहे कशाला माळ घालायला पाहिजे घालत असला तरी तो दुसरं त्याला सांगतोय अरे तुला काय कळतं का नाही हे काय वय आहे का माळ घालायचं तिथे आपला एक लहान मुलगा आला त्याला जर म्हणलं बाबा बाळा माळ घालतो का तर आजोबा म्हणतो नाही नाही त्याचा आता खाय प्यायचे दिवस आहे आताच कशाला माळ घालायची कारण आजोबाच घातलेली नसते त्याच्यामुळे ते काय म्हणतात तू काय म्हणे सत्य कर्मा हे कर्म सत्य आहे आणि सत्य असून जर तुम्ही त्याला आडवं येत असाल तर तुम्हाला नरकाशिवाय जागा नाही असा हा 4 चरणाचा अभंग गावतं वर्णन आहे बघा लक्षात घ्या की नवीन उपक्रम आपण करतोय आणि तो जो सप्ताह होता तो कोणता होता महाशिवरात्री निमित्त सप्ताह होता तिथली प्रेझेंटी चांगली होती मी पण म्हटलं की या गावात तर इथे सुद्धा आता यांच्यापेक्षा यांची उपस्थिती जास्त आहे कोमल हृदयाच्या माझ्या आई बहिणी मुलीप्रमाणे असणाऱ्या आणि त्यांना अध्यात्माची आवड आहे
कोमल मन असल्यामुळे त्यांना लवकर अध्यात्म समजतं. पुरुषांच्या मनात थोडा संशय असतो म्हणून त्यांना उशिरा अनुभव येतो. पण उपस्थिती मात्र प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहतो महाराष्ट्रामध्ये ही आई बहिणींची उपस्थिती मात्र जास्त संख्येने असते. चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या लक्ष्मीचं, तुम्ही घरातल्या तुम्ही लक्ष्मीच आहात आणि लक्ष्मी जर तुम्ही प्रसन्न असेल तर संसार सुद्धा चांगलाच होतो. यासाठी तुमची लक्ष घालताय या गोष्टीमध्ये, ही चांगली गोष्ट आहे. बघा, प्रत्येकाला संसारामध्ये सुख हवं असं वाटतं. देवाने आपल्याला मदत करावी, आपल्यावर कोणतंच संकट येऊ नये, आहे की नाही? आपल्याकडे या संसारामध्ये कोणतं संकट येऊ नये आणि आम्हाला सतत सुख पाहिजे. सतत सुख पाहिजे. कुठपर्यंत पाहिजे? कुठपर्यंत? हा, मरेपर्यंत सुख पाहिजे. आणि दुःख, हा म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि परमार्थाची प्राप्ती, परम सुखाची प्राप्ती. म्हणजे सुख मिळावं कायमचं, बरं का, थोडे दिवस नाही, कायमचं सुख मिळावं आणि कायमचं दुःख जावं. किती दिवस नाही, दिवस काय नाही, वर्ष काय नाही, कायमचं आमचं जीवन तोपर्यंत आहे तोपर्यंत. द्या ना 500 वर्ष जन्म आम्हाला. 500 वर्ष चालेल काय? 500 वर्ष नाही, कारण 500 वर्ष आता नाही, 1000 वर्ष होतं ते द्वापार युगात होतं, बरं का. कृतत्रेता, द्वापार आणि कलियुगामध्ये 100 आहे, पण त्याची गॅरंटी 100 आहे, दिले त्याने शतवर्षाची गणना. पण ते म्हणतात क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा. आणि मग माया आशा ह्या तोडा. संतांचं म्हणणं काय आहे की बाबांनो, तुम्ही या मनुष्य देहाला आलेले आहात, खावं प्यावं ल्यावं गेलं की कुणी बघितलं असं म्हणण्यासाठी नाही. तर आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त जर दुःख असेल तर कशाचं दुःख असतं? कशाचं असतं दुःख? हा, सर्वात जास्त दुःख कशाचं? अगदी बरोबर, मरणाचं दुःख असतं, बरोबर. मग मरणाचं दुःख हे कायमचं जे आपल्या पाठीमागे लागलेलं आहे, जन्म मरण जन्म मरण जन्म मरण सारखं राहत गाडगत, हा, उपजते नाशी नाशिले पुनर्पी दिशे हे घटिका तसे परिभ्रमेगा, हे सतत अखंड चालू आहे. आणि संतांना हेच सांगायचंय, बरं का, अध्यात्म एका गोष्टीवर उभा आहे की आपल्याला हे जे जन्म मरण जे होत आहे ते तुम्ही बंद करू शकता, बरं का. माणसाच्या अंगी ही युक्ती आहे की तुम्ही जन्म मरण बंद करू शकता. हा याच जन्मामध्ये दुःख आहे, अनेक वर्ष आपण दुःख भोगत आलो, यानंतर तरी भोगू नका. मग भोगू नका म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे? आपल्याला जर हे दुःख नको असेल तर काय करायला पाहिजे? एका गावात एक माणूस आजारी पडला, भरपूर उपचार केले, ॲलोपॅथिक आयुर्वेदिक सगळे उपचार केले, हाकीम आणले, वैद्य आणले, पण त्याचा आधार तेवढ्यापुरतं तेवढा 4 दिवस राहायचा, परत आणखी सुरू व्हायचा. घरातले माणसं वैतागले. तेव्हा त्यांना समजलं की आपल्या गावात एक अमेरिका रिटर्न डॉक्टर आलेला आहे. मग त्या डॉक्टरकडे गेले, म्हणले आम्हाला आनंद झाला तुम्ही अमेरिकेवरून आला. असं लोकांची एक समज आहे, हे बाहेरच्या देशामध्ये डॉक्टर आला तर तो चांगला असतो, एक समज आहे ते. आणि मग ते गेले त्यांच्याकडे. डॉक्टरचं कसं असतं, काय काय डॉक्टर असते तसा. पेशंट त्याच्याकडे गेलेला आहे आणि तो डॉक्टर म्हणतो तुम्ही एकट्याने आतमध्ये यायला सांगितलं, तुम्ही दोघं का आले? कोण म्हणतो? डॉक्टर म्हणतोय तुम्ही दोघं का आले? तो म्हणतो अहो डॉक्टर मी एकटाच आलोय. पण त्याला 2 दिसतात. आता येताना जर त्याला 2 पेशंट दिसत असले तर तो कसा काय बरा करणार सांगा? हा, तेवढा दुसरा एक पेशंट आला की डॉक्टर मला एक 5 मिनिटं हवी आहे तुम्हाला. काही नाही, तुम्ही अगोदर कपडे काढून झोपा. कपडे काढून झोपा. अहो 5 मिनिटं, 2 मिनिटं द्या, अजिबात बोलायचं नाही, तुम्ही कपडे काढून झोपायचे. बिचारा अहो म्हणतो एक मिनिट, हे अजिबात नाही, तुम्ही कपडे काढून झोपा. आणि बिचारा कपडे काढले झोपला. त्याचं आपलं ते सगळं चेक केलं, काय होते? मला काहीच नाही. मग कशाला आले? अहो म्हणले मुलीची पत्रिका लग्नाची तुम्हाला द्यायला आलंय, म्हणून तुमच्याशी बोलायचं होतं 2 मिनिटं, तुम्ही मला झोपायला सांगितलं. डॉक्टर हे असे आहे. तर मग हे पुढचं काय नाही का? मग ते जे आजारी पडत होते ते आले, त्यांचा नंबर आला.
म्हणले यांचा आजार मला समजला, म्हणजे समजला म्हणल्यानंतर आनंद झाला. आजार समजला तर कायमचा यांचा आजार बरा होईल. बरं झालं म्हटलं, देवासारखे तुम्ही भेटले. काय आजार आहे यांना? तर ते म्हणले त्यांना एकच गोष्ट आहे की ते जिवंत आहे म्हणून आजारी पडतात. जिवंत आहे म्हणून आजारी पडतात, मग काय मारा काय त्यांना? अहो म्हणले मग आता दुःख आहे केले तुम्हाला, भीती आहे केली तुम्हाला, मग काय करायला पाहिजे? जर तुम्हाला जन्म मरणाची भीती आहे तर टाळा ना तुम्ही. जन्म मरण तुम्ही टाळा, येऊ शकत नाही पुन्हा. पण याच देहामध्ये तुम्हाला जन्म मरण टाळता येतं, एवढं महत्व ह्या देहाचं आहे. मग म्हणले डॉक्टर हे काय बरोबर नाही. काय काय डॉक्टर असे सांगतात बरं का, तुमचा आजार गेलाच गेलाच बरं झालं. म्हटले मग काय करावं लागेल? काय नाही म्हटले, वाघिणीचं 1 लिटर दूध आणायचं. कोणाचं? हा. आणि त्या वाघिणीच्या दुधामध्ये मी तुम्हाला औषध देतो, तुमचा आजार गेला. आता वाघिणीचं दूध आणा गेल्यावर हा दूध घेऊन येईल का? मग हा काय विलाज आहे का? असा जो विलाज आहे तसं नाही. इकडे फार सोपं आहे बरं का. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी घेत नसे. शहाणा माणूस घेऊ शकतो. लक्षात घ्या, इथे काहीतरी तुम्ही घेण्यासाठी आलात, काहीतरी समजून घेण्यासाठी आलात. तुम्ही आता गाथा वाचायला सुद्धा बसला असाल, बसत असाल दररोज. तुम्ही गाथा वाचली म्हणजे तुम्हाला गाथा समजली असं नाही बरं का. गाथा वाचल्यानंतर तुम्ही माळा घातला समजा, तुम्ही वारी करताय, एकादशी करताय म्हणून तुम्ही भक्त नाही बरं का. तो भक्त होत नाही. तुम्ही हे करताय म्हणजे कुणीतरी सांगितलं असेल, आजी आजीने सांगितलं असेल, स्वतः सांगितलं असेल, एखाद्या कीर्तनकाराने सांगितलं असेल, ही माळ घातल्यानंतर असं आहे, माळ घेतल्यानंतर कसं आहे, तुमच्यावर संकट येणार नाही, अमकं तमकं. तुम्हाला वाटत असेल नाही माळ घालूया, त्याला भक्त म्हणता येत नाही. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये असणारा जो भक्त आहे तो वेगळा आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्ही स्वतःच्या मनाने जे ठरवताय ते तुमच्या मनाने ठरवताय, ते योग्य नाही. मग काय म्हणतात तुकाराम महाराज या घेतलेल्या अभंगाचं पहिलं चरण? भक्त Oh
भक्त ऐसे जाना जो देही उदास गेले आशा पाश निवारणे. आता संवादाचा विषय काय असेल सांगा? तुमचा सर्वांचा संवादाचा विषय काय असेल? हा? बरोबर सांगितलं नाही. संवाद हा म्हणजे खुशी घेऊन ताणून देणं हा विषय आहे. म्हणून आता सप्त्याचे टायमिंग बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 85% 7 ते 9 कीर्तन आहे. 9च्या नंतर जेवण घरी झोपा. 9:30ला जर कीर्तन सुरू झालं, जेवून तुम्ही आले, तुम्हाला कशाला बसू वाटेल? बरं, तुम्हाला तुमचा दोष नाही ना, तुमचा दोष नाही. झोप जी आहे ही कुंभकर्णाची बायको आहे बरं का. कुंभकर्ण ज्या वेळेला युद्धामध्ये मारला गेला रामायणामध्ये, मग त्या बायकोनी ठरवलं की माझा नवरा जर गेला आता, मग आता मी कुठे राहायचं? तर तिने सांगितलं परमार्थात जाऊन राहायचं. मी आता त्याच्याजवळ राहणार नाही. मी आता जिथे कीर्तन चाललं असेल, जिथे प्रवचन चाललं असेल, तिथे मला जायचं. म्हणून तुम्हाला झोप लागते. ही कोण आहे? कुंभकर्णाची बायको आहे ती. तुमचा काय दोष नाही. आणि शांत झोप म्हणजे कीर्तनातच लागते. कुणाला जर झोप येत नसेल तर त्याने कीर्तनात यायचं, म्हणजे निवांत झोपायला येतं. विषय तो त्यांचा झाला नारायण. बघा, भक्ताची व्याख्या सांगितली. भक्त ऐसे जाना जो देही उदास. पोलिसांनी मोटरसायकल नेली, लायसन नव्हतं, सायकल नेली मोटरसायकल. त्यांनी विचारलं, का बाबा लय आज उदास दिसतो? तू काय सांगतो बाबा? परवाच मी मोठी 2 लाखाची गाडी घेतली. पोलिसांनी नेली. उदास आहे की नाही? त्याला उदास म्हटलंय का तुकाराम महाराजांनी? हा, किंवा एखादा ताराच झाला फोन आणि एकदम असा पडला, त्याला उदास म्हणायचं का? रात्रभर सकाळी पण अंग दुखत होतं, त्याला उदास म्हणायचं का? नाही. भक्ताची लक्षणं सांगितले तुकाराम महाराजांनी. असा भक्त पाहिजे, आणि त्या भक्तामध्ये आपण आहोत का ते तुम्ही बघा. तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या भक्ताच्या लक्षणामध्ये आपण आहोत का? देहावर उदास आहे? काय होऊ द्या देहाचं? देह जावो अथवा राहू, पांडुरंगी जोड मन राहू आहे का? अशी तयारी आहे? कीर्तन झालं की आपल्याला 2 वाजेपर्यंत तिथं भजनाला बसायचं. लगेच काकडा सुरू करायचा सकाळ. आज झोपायचं नाही, सांगितलं महाराजांनी तुम्हाला. बसणार का तुम्ही? नाही. घरी अहो ते नातू रडतो ना, माझ्याशिवाय राहत नाही ना. मुलगी आत्ताच आली, ती जाणार आहे सकाळी, स्वयंपाक करायचा आहे. काही कारण नसतील तरी कारण शोधायची, पण इथनं सगळं पटकन सारखायचं. मी येते बरं का लगेच. कसली येते? सकाळीच वाचायला. आपण काय करतो? कारण सांगतो. जी देवाची भक्ती करतो ते आपल्या संसारातल्या स्वार्थासाठी. जर कोणी भाडुकरी घरात, येते काय कोणी भाडुकरी घरात राहत नसेल, मला वाटतं सगळी स्वतःची घर आहे, स्वतःची घरे, स्वतःची शेत, उत्पन्न आहे चांगलं. सप्ताह सुरू झालेला आहे. प्रत्येकाची वर्गणी महाराज किती घेतली? 1000 का 2000? आतमध्ये लिहिले का? मंदिरात गेले का? मंदिरासाठी. आणि सप्त्यासाठी? सप्त्यासाठी सुद्धा आपल्याकडून मदत केली पाहिजे. हे धर्माचं काम आहे. आपल्या कमवलेल्या पैशातून 100 रुपये जर तुम्ही कमवले असले, 100 कमवता का तुम्ही? नाही, लाखो कमवता. आपण 1 लाख रुपये वर्षाला मिळाले, त्यातले 10,000 रुपये सप्त्यासाठी द्यावे बरं का? का?
नाही जर दिले ना तर ते 90,000 शुद्ध होत नाहीत. मग त्या 90,000ची चोरी होईल, ऍक्सिडेंट होईल किंवा आजारी पडाल, पैसे जातीलच ना. त्यापेक्षा शुद्ध होण्यासाठी इकडे आणून द्यायचे. 10,000 काय बरं, कुणाच्या जीवावर कमवले तुम्ही 1 लाख रुपये? बरोबर का महाराज? बरोबर ना? देवाच्या जीवावर कमवले का नाही? आणि सप्त्याला कुणाला कुणाला देताय तुम्ही? सप्ताह कुणाचा आहे? देवाचाच आहे ना. देवाच्या जीवावर पैसे कमवले आणि देवासाठी तुम्ही 10,000 दिले, बिघडलं कुठे? त्या चक्रव्याढ व्याजासहित तुम्हाला पैसे परत मिळतील, पण सप्त्यासाठी पैसे मात्र दिले पाहिजे. स्वतःहून आणून द्यायचे, त्याने देवंडी पण द्यायची नाही. हे माझे 10,000 घ्या, हे माझे 2,000 घ्या, देऊन टाकायचे. पण हे कशासाठी आहे? धर्म कार्यासाठी आहे. जर सप्ताह नाही झाला तर पुढच्या पिढीला काय करणार? अभंग काय करणार? संत काय करणार? प्रत्येकाच्या घरामध्ये आजोबांनी किंवा आई वडिलांनी अशी व्यवस्था करून ठेवली मुलांची, सारखा मोबाईल हातात आहे, समोर टीव्ही आहे, बटन दाबायची आपली आणि प्रोग्राम बघत बसायचा. कुणाच्या घरात दररोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ चालू सांगा? हात वर करा. नित्यनेमाने तुमच्या घरात दररोज ज्ञानेश्वरी हरिपाठ चालू आहे? 2च फक्त, निघतील. आता समजा सर्वांच्या घरात जर हे असेल तर त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलं नातू का शिकणार नाही सांगा? मग हे धर्माची शिकवण नाहीये का? हे जी सत्ता आहे हा कशासाठी आहे? करमणुकीसाठी आहे का? करमणूक आहे का? सत्ता म्हणजे करमणूक नाही. जोक सांगून तुम्हाला हसवायचं नाही. संस्कृत सांगितलं आणि मी सर्व वेदांत सांगितलं, रामायण महाभारत सांगितलं, आपल्याला काय आलं सांगा? तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, एका जनार्दनी, नाही का, जनी म्हणे, सगळी ते म्हणे, आणि तुम्ही काय म्हणे? तुम्ही काय म्हणे? आपल्याला काय येतं का स्वतः? किती अभंग पाठ आहेत, किती ओव्या पाठ आहेत? आपल्या मुलाला सांगितलं नाही, नातवाला सांगितलं का मांडीवर बसून जवळ चल सुंदर ध्यान मन रूप पाहत आलोचने हा अभंग पाठवमध्ये म्हटले का तुम्ही? आजोबा म्हटलेत का? वडील म्हटले सांगा? मग ही परंपरा चालणार कशी सांगा? आता हे जुने खोड आहेत ना, हे म्हणून सप्ताह उभा आहे. नवीन पोरं कुठे आहेत? नाही आहेत का नवीन? जवान पोरं नाहीत गावात? कुणी चालवायचं पुढे सप्ताह? काय मोठी गंमत आहे. बरं, येथे कुणाचे काय गेले? येथे कुणाचे काय गेले? ज्याने त्याचे त्याने अनहित केले. मग अनहित काय म्हणजे हित काय करावं? हित ते करावे देवाचे चिंतन करूया मन एकवेद. कसं करायचं देवाचे चिंतन? माहितच नाही. देवाचे चिंतनच माहित नाही तर करणार कसे? बरं, हे कुणाला माहिती पाहिजे? मुलाचा दोष आहे का? नातवाचा दोष आहे का? नाही, तुमचा दोष आहे. पहिला आई बाळपाचा दोष आहे, आजी आजोबाचा दोष आहे. घरामध्ये ही शिकवण पाहिजे. आपल्या मुलांना आपल्या नातापर्यंत पिढीपर्यंत गेलं पाहिजे. आपणच नाताला घडवायचंय. दुपारी पार्टी करायची, संध्याकाळी यायचं कीर्तनाला. आता सगळेचे सगळे माळकरी आहेत नाही ते? मानपात बसलेले सगळे माळकरी आहेत का? नसेल तर बघा बर का. नसेल तर आज इथे मनात ठरवा, खरे माळकरी आहेत का तुम्ही? सरकारने जर उद्या आदेश काढला जे माळकरी आहेत त्यांना पाकिस्तान मध्ये पाठवणार, कोण कोण राहील? लगेच फडा पडला. लगेच काढल्या नाहीत काय मला कोरोनामध्ये? डॉक्टरने सांगितलं म्हणे तुम्ही जर अंडी खाल्ली तर जगाल. अरे वा, अंडी खाल्ली तर जगत काय? अरे त्याच्यामुळे तर आजार आला आणि तुम्ही सांगताय अंडी खाल्ली तर? अशा डॉक्टरला काय काय पाहिजे? बर्फाच्या लादीवर झोपवायचे, कपडे काढून आणि वरण फोडायचं त्याला. आणि ज्याचा पूर्ण विश्वास आहे ना देवावर, त्याला काय खायची गरज नाही. काय पण व्हायचं तेवढी, एवढा विश्वास पाहिजे. पण तेवढा विश्वास करा ना, तुमच्या जवळ तो विश्वास निर्माण करा, तर त्याला भक्त म्हणता येतं. बरं का? काय पण होऊ दे. परीक्षिती राजाला 7 दिवसांमध्ये मरण येणार होतं. तेव्हापासून सप्ताह सुरू झाला. बरं का? 7 दिवसामध्ये परीक्षिती राजा
मरणार 7 दिवस झाला की, आणि आपण आपल्याला कोणते दिवस आहे? अगदी बरोबर आहे त्यांचं. आपल्याला सुद्धा 7 दिवस म्हणजे 8 दिवशी जगणार नाही का आपण? 7 दिवस म्हणजे सोमवार ते रविवार हे 7 दिवस आहेत, आणि या 7 दिवसातून कोणत्या तरी दिवशी जातो. याचा अर्थ 7 दिवस असं नाही बरं का. तर कोण जातो? कोण जातो? देह जातो. तो जाणारच आहे ना. देह जाईल जाईल काय तरी देहाचं घेतलं काय तुम्ही? देह तुम्हाला साधन म्हणून वापरायचं आहे, साधन म्हणून. तो जाणारच आहे, त्याला कसं ठेवा, फ्रीज मध्ये घालून ठेवा, ते जाणारच आहे. पण देह तुम्ही आहे का? आता मी बोलतोय, कुणाच्या जीवावर बोलतोय? त्या देवाच्या. कुणाच्या जीवावर तुम्ही बसलाय? त्या देवाच्या. तो माहिती आहे का? त्याची ओळख आहे का? त्या देवाची ओळख आहे का? नाही आहे ना. तुम्ही जरी माळ घातली असली, जरी ज्ञानेश्वरी वाचत असला, जरी तुम्ही हरिपाठ म्हणत असला, तरी तुम्ही खरे भक्त नाही. तुम्ही म्हणाल काय महाराज आम्हाला म्हणताय खरे भक्त नाहीच आहे खरे भक्त. तुकाराम महाराजांना ते भक्त म्हणायचं नाही. भक्त असे जाणा जो देही उदास, देहावर उदास आहे म्हणजे हा देह मला ईश्वर प्राप्त करण्याकरता नव्हे, मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्याकरता हे मला साधन दिलंय. मी स्वतः ईश्वर आहे. तुमच्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ते चैतन्य आहे, तो देव आहे. आकाराला देव आला नामारूपा म्हणून स्थापिले नाम देवे. ज्या देवाला या निर्गुण निराकारातून आकार आणला की नाही, त्या आकाराला जे नाव ठेवलं तो देव आहे. ते प्रतीक आहे हे लक्षात ठेवा. ज्ञानदेव आणि व्यासांची या खुणा आणि द्वारकेचा रामा पांडवांनी खून आहे ती. कसं असेल देव? अहो ज्ञान कसं असेल? ज्ञान कसं असेल? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान. वैराग्य कसं असेल? कशाला म्हणायचं वैराग्य? तुकाराम महाराजांना सांगा वैराग्य. शांती कशाला म्हणतात? अखंड शांती कशाला म्हणतात? शांत संत आणि श्रीमंत एकनाथ महाराज. भक्ती कशाला म्हणावी? भक्तीचं नाव कशाला द्यावं? तर नामदेव महाराजांना द्यावं. या मूर्ती आहेत प्रत्यक्षात. म्हणजे आपल्याला हा जो देह दिलेला आहे, हा देह काय केलेला आहे? दिला भजना गोमटा, भजन करण्यासाठी. देवाची भजन करण्यासाठी जो देह दिला की नाही, ते मंडपात बसलेल्या माणसाला फक्त मंडपात बसलेल्या माणसाला दिलं बरं का, बाकीच्या नाही. त्यांना काय सांगितलं नाही तुम्ही भजन करा, भक्ती करा म्हणून सांगितलं नाही, तुम्हाला फक्त सांगितलं. असं आहे का? संपूर्ण जगतामध्ये जे मानवाला, मानव देहाला जो जन्माला आला त्याच्यासाठी सांगितलं. पण कळलं कसं? आणि कधी कळेल? इथे आले तर कळेल ना. इथे यायचंच नाही म्हणजे कळेल कसं? म्हणजे स्वार्थासाठी येतो की नाही आपल्याला? आम्हाला प्रपंचाचा स्वार्थ सांगा, मग आम्ही तिथे येतो, लाईन लावून येतो. काय करायचं? संतांनी सगळं सांगून ठेवलं. सोपे पण आपण सांगितले आणि अवघड पण आपण सांगितले. मग सोपे तुमच्यासाठी आहे, अवघड कोणासाठी? अवघड सुद्धा तुमच्यासाठीच आहे बघा. अवघड तर कुठे आहे? त्यातला फक्त अर्थ समजत नाही आपल्याला. बघा संतांनी
जे सांगितलं ते आपल्याला कळून घेत नाही आपण बरं का? उदाहरणार्थ सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य आला की नाही तर त्याला कळत नाही. उठा उठी अभिमान स्थळ कोण कोणत्या या पंढरी सगळे खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूंच्या धारा कुठे रोमांच शरीरा. तुका म्हणे का आला तुका म्हणे का आला या जगामध्ये. कुठे अभेद देखील आला का अनुभव याचा. हा अभंग पाठ आहे पण तुमच्या नेत्रातून धारा आल्या का. महाराज हा अभंग पाठ आहे म्हणून म्हणायचा नाही. नेत्री अश्रूंच्या धारा ते नाम म्हणत असताना आल्या पाहिजे. आल्या का मग अभंग म्हणून काय होतं. अनुभवा वाचुनी सोंग संपादने नवे हे करणे सोयताच. अनुभव जर नाही आला तर काय उपयोग आहे. पाठांतर आहे बहुत केले पाठांतर आणि वर्म ते राहिले दूर. वर्म काय नेमकं काय सार आहे आपल्या जीवनाचा सार आपल्याला कळायला पाहिजे. कुठून आलो काय करायचंय कुठे जायचंय. देह दिला साधन आहे या साधनाने मला देव व्हायचा प्रयत्न करायचा. हरिपाठ म्हणजे काय. हरी म्हणजे हरणे पाठ म्हणजे अभ्यास. हरण्याचा अभ्यास करायचा. शून्य झाला पाहिजे संपला पाहिजे नम्रता आला पाहिजे. इतका सूक्ष्म झाला पाहिजे कारण तो भगवंत एवढा सूक्ष्म आहे तो तुमच्या डोळ्याने दिसत नाही. तो अनुभवाचा आहे देव दिसत नसतो बरं का. कसा असेल म्हणून ते आकार दाखवला बरं का. हे गणपती बाप्पा आहे बरं का. हे हनुमंत आहे बरं का. हे महादेवाची पिंड आहे फक्त हे दाखवायसाठी. खरा देव कोण आहे. खरा देव कोण. देव देव म्हणून व्यर्थ काही नसे. निज देव नसे कोणी कोण. निज देव नसे कोणी कोण. निज देव कोणी कोण. नेहमीच्या पाठातला अभंग नाही का. माऊलीचा अभंग हा देव देव म्हणून व्यर्थ का हिंडशी. निज देव नेनशी मुळी कोण. तुमचा देव आहे तोच आत आहे आणि तोच बाहेर आहे. अनुभव कुठे आहे. एकच मुद्दा मला सांगायचा आहे की तुम्हाला तो अनुभव थोड्या वेळात येतो. आता मी हा गुळ खातोय तो खारट आहे का गोड आहे तुम्हाला कळतंय का मला कळतंय. मग मी खाल्ला ना म्हणतो मी खाल्ला म्हणून ना. मग तुम्हाला जर देव कळून घ्यायचं खायला नको का. देव खातात का. देव खातात का. मग तुम्ही काय म्हणता खाता. गुळाचं बोलतोय मी. देव करण्यासाठी त्या देवाची रीत समजली पाहिजे. नुसतं पुरणपोळी कशी करतात हे बघून तुम्हाला येईल काय. बघून येईल का नाही. कणिक भिजवायला लागेल बराच वेळ ठेवायला लागेल. लागते नसते ती कणिक आहे का नाही. मग चांगली डाळ शिजवायला लागेल त्याला वाटावी लागेल चांगली. मग पूर्ण कणिक टाकायची की नाही आणि मग लाटायची की नाही. असल्या म्हणजे तसं कणकेत तुम्ही काय टाकता डाळ टाकता आणि मग आणखी हाताने करून नाही करता आहे की नाही. एक पुरणपोळी करायचे म्हणलं तरी सुद्धा जर ती बरोबर नाही आली तर तुम्ही काय म्हणतात काय सुगरण नाही. आणि एखादी काय सुगरण आहे ती काय पोळ्या केल्या नुसत्या बापरे तोंडात येईपर्यंत नुसत्या गटागटा गेल्या नाही का. म्हणजे सुगरण कुणाला म्हणता तुम्ही. ज्या बाईला स्वयंपाक चांगला येतो भाजी चपाती पुरणपोळी अगदी झणझणीत मस्त तिला तुम्ही सुगरण म्हणता की नाही. मग ती कशी पण असू द्या काळी गोरी जाड पातळ कशी असू द्या पण तिला काय म्हणता तुम्ही सुगरण म्हणता. कशामुळे त्या गुणामुळे ना. गुणामुळे म्हणता की नाही. कीर्तनकाराने जर धोतर पटका नाही गाठला तर तुम्ही काय म्हणणार चाटवर आलं तर तुम्ही मला एका कीर्तनकार आहे का. वेश घालून दिले वेशभूषा ही. पोलिसाचा ड्रेस जर नाही आणला तर ते म्हणजे पोलीस कसला आले. हा काय पोलीस कोण आहे पोलीस आहे का नाही. तुमचा वकील आला वकिलाचे काळे कोट असल्यानंतर किंवा गाडीत
तिकीट चेकर असतो तो त्याचा कोट आणि टी शर्ट आलं बरं. म्हणजे ड्रेसवरून तुम्ही ठरवताय, गुणावरून तुम्ही सुगरण ठरवताय, आहे की नाही? तसं तुम्हाला मिरची खायला दिली, काय गोड लागते करा करा खाल्ल्यानंतर? हा, गोड लागते का? काय होतं 5 मिनिटात? डोळ्यातून अश्रू येतात. पाणी द्या, पाणी द्या. सगळ्या अंगात जाय होत का नाही? कुणी केलं हे? एका मिरचीच्या अंगी जर असा गुण आहे, लक्षात ठेवा. तर तुकाराम महाराज ज्यांना भक्त म्हणतात त्या भक्ताला कशाचा अनुभव आला असेल? भक्त अशी जाणा देवात तो उदास आहे, कशाचा अनुभव आला असा? त्याच्या गुरुने त्याला जे अनादिकालाचं तत्व दिलं की नाही, त्याला भक्त बनवलं. भक्त बनावं लागतं. अखंड मारुतीराय हेच प्रभू रामचंद्राचे एकमेव भक्त होते. आणि भक्त झाल्यानंतर भक्त आणि देव याच्यामध्ये फरक राहत नाही. देव आणि भक्त याच्यामध्ये फरक राहत नाही. त्यावेळेला देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा देवाचा, देव माझा माझा देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देवाचा, देव माझा माझा देवा. सत्यवाचा गीत माझे सत्यवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा देव माझा माझा गीत माझे सत्यवाचा, गीत माझे सत्यवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा देवा. कधी झाला तो देव माझा आणि मी देवाचा? कधी झाला? त्या भक्ताला देवासारखं व्हावं लागतं. आता तुम्ही सांगा, देवामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे सांगा? देव कुणाला म्हटलं गेलंय? तुम्ही सगुणात आलेल्या, आकारात आलेल्या देवाला देव म्हणता, देवळातच देव आहे म्हणता, तुमच्या घरात देवाऱ्यामध्ये देव आहे म्हणता. आता इथे नाही का? मग देवाची व्याख्या काय? सर्वांगाची Hare
तर ते घड्याळ म्हणतं तुम्हाला काय कळतं का? मला काय टाइम आहे ना. घड्याळ काय म्हणतंय, मला माझं माझं काम करायचं. ऐकायला बरं वाटते, विषय होते. सांगायचं काय मुद्दा आहे की देव आकारापुरता, आपल्या देवापुरता नाही, तर देवाची व्याख्या निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही जे आकार, हे दोन्ही चराचर आणि शिवजगत. तो सर्वत्र आहे बरं का. तो आतही आहे आणि बाहेरही आहे. तुम्हाला कळण्यासाठी बरं का, तुम्हाला कळण्यासाठी ते म्हणले तैसा हृदयामध्ये असता रामो सर्व सुखाचा रामो भ्रांताशी कामो विषयावर, हे सुद्धा तुम्हाला सांगण्यासाठी म्हटलंय, पण तसं नाहीये ते बरं का. एक लक्षात घ्या. असं जर असेल, आता ह्या मंडपात आपण बसलोय की नाही, मंडपात आपण बसलोय बरोबर आहे. आपल्यात मंडप आहे का? आपल्यात मंडप आहे का? मंडपात बसलो ना आपण. तसं आपल्या देहामध्ये जर देव आहे, तर कोरोनामध्ये एवढी माणसं लाखो गेली, देव मेला का? त्या देहामध्ये देव होता का नव्हता? मग देव मेला का? म्हणजे काय याचा अर्थ काय? ते निमित्त आहे, तो त्यात आहे पण आणि नाही पण. हा, तो आहे पण आणि नाही पण. तो त्यात पाण्यामध्ये मासे, पाण्यामध्ये मासे आहेत. तसे ह्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत. आपलं कार्य संपलं की आपण बाजूला होतो. ब्रह्म आहे तिथेच आहे. ब्रह्म हलत नाही. ब्रह्माला हलायला जागा नाही, थोडी सुद्धा, एक कंबर सुद्धा जागा नाही आहे. त्या आत्म्याला, त्या ब्रह्माला, त्या देवाला हलायला जागा नाही. आपण आलोय फक्त अवताराला. आपलं कार्य करायचंय, समजून घ्यायचंय, मला देव व्हायचंय, मला देव व्हायचंय. अरे देवच आहेत ना तुम्ही, देवाला देव व्हायचं काय? तुम्ही देवच आहात. तुमच्या मनातली शंका काढून टाकायची. मी देह आहे काढून टाकायचंय. मी ब्रह्म आहे. कोण आहे तुम्ही? ब्रह्म आहेत तुम्ही. आणि ब्रह्म आहेत हे जर तुमच्या मनाला सारखं जर ध्यास लागला, कसला पाहिजे? ध्यास लागला पाहिजे बर का. कसा ध्यास लागला पाहिजे? तुमच्या मनाने काय करणार तुम्हाला? तुमच्या मनाने कळेल का तो ध्यास काय लावायचा? तो मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती शिवाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. हे सुद्धा म्हणायचं आहे बर का. राम 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 अवघेची म्हणती, कोणी न जाणती आत्माराम बर का. आत्माराम नाही का? राम तो हा कालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्माराम. तो कुठे आहे? राम 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 सर्वच म्हणतात हो. ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे हो नाम बचाओ. ते नाम वेगळं आहे. कसं करता बोलते तुम्हाला मी? हे भक्त होण्यासाठी बरं का. भक्त जो आहे त्याला एकदा जर कळालं की मी ब्रह्म आहे, तर देहाबद्दलची आसक्ती निघून जाते. तुम्हाला तुमच्या देहाबद्दल अनासक्ती तयार झाली पाहिजे. आसक्ती आहे म्हणून संसारात गोड वाटतोय, पण ज्याला देव कळाला, ज्याला स्वतः मी ब्रह्म आहे कळालं, त्याला देहाची आसक्ती वाटत नाही. तो अनासक्तीमध्ये येतो. देह काय आहे? कोणाचा देह? हा देह कोणाचा आहे? हा अगदी बरोबर आहे. देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हे मनासाठी काय अनुभवासाठी? पाच झाले म्हणून म्हणायचं का? मग जर ह्या देहाला एखाद्याने शिवी दिली तर राग काय येतो? तुम्ही जर माळ घातली अंगामध्ये, याचा अर्थ काय? तुम्ही देह अर्पण केला की नाही? या देहावर तुमचा काही अधिकार राहत नाही. तुम्ही माळ घातली म्हणजे देवाला अर्पण केलंय. काल तुम्ही 25 लाखाला घर विकलंय, मग त्या विकलेल्या घरात तुमचा काय अधिकार आहे का? मग या देहावर तुम्ही तुळशीपत्र ठेवलं म्हणल्यावर त्यावर काय अधिकार आहे का? आहे का? बोला. नाही ना. म्हणजे अनासक्ती तयार होते की नाही? भक्त असे जाना जो देही जास, आणि गेले अशा पास निवारून, तर
त्याला कसली आशा आहे? हा, अहम पाश, मी. हो, काय सांगतात, मीच निवडून येणार. हा, माझ्याशिवाय कोण आहे गावात? येऊन येऊन कोण येणार? त्याचा अहम पास आहे, मीच येणार निवडून. मी केलंय सगळं, हे दिसतं का नाही सगळं? हे माझं आहे बरं का, हे बाजूचं आहे ते आपल्या चुलत्याचं आहे. अरे तू काय केलं? ते जमीन तर किती वर्षापासून आली, किती काळ गेलं त्याच्यावर, आणि तू का, तुझी काय जमीन आहे ती? हा, पण मी नाही का अहम पास, मग नंतर बायकोचा पास, हा, दारा पास, पुत्र पास, नाही का, द्रव्य पास, स्वजन पास, किती पास आहे ते. माझी लोक म्हणे, माझी, अरे त्यातले, हे नात्यातले, हे कोण आहेत म्हणे? माझे नात्यातले. कशातले? ना त्यातले नाही ते, ना त्यातले. आणि काय म्हणता तुम्ही स्वजन? त्याला उदाहरण आहे सगळे भरपूर संतांनी सुद्धा. 4 मुलं झाल्यावर नामदेव महाराजांच्या घरी त्यांचे मेहणे आले बायकोचे बोल. नामदेव महाराज बाहेरून आले, विनायक सरळ गेले आतमध्ये घरात. बायकोला राग आला. राजाबाईला म्हटले, काय हो तुम्हाला काय कळतं का? माझा भाऊ एवढा दिसत ना आला आणि तिने साधा रामराम पण केला नाही त्याला. ते म्हटलं मला रामराम करायची गरज नाही, माझ्या हृदयामध्ये पांडुरंग आहे याची मला प्रसिद्धी आली, मला कशाला माझ्या स्वयंताला नमस्कार करायची? त्याला कळते का माळ घालायची? माझा मेवणा माळकरी आहे, कीर्तनकार करतो, त्याला काय वाटतं का? आपल्या नातेवाईकांना आपला माणूस कीर्तनकार झाला त्याच्यासारखं आपण कधी हो असं वाटतं का? अहो, संसार करणं म्हणजे काय? वयात आलं की लग्न करायचं, लग्न झालं की मुलं की वाढवले, त्याचं शिक्षण, त्याचे लग्न, त्याचे नातून मांडीवर घेऊन बसायचं, हे काम आहे का? तुमच्या पोटाला लागेल तेवढं कष्ट करायचं, पण लक्ष कुठं लावायचं? लक्ष देवाकडे लावायचं सारखं. आणि ते लक्ष सारखं लावायसाठी कोणतं इंद्रिय आहे? कोणतं इंद्रिय आहे? इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई नहीं देखा, यही बड़ा अचंबा, बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया, बंगला खूब बनाया बे, अंदर नारायण सोया. 3.5 हाताची कुंडली येते बरं का, आणि ते सुप्त आवाजामध्ये असे तिला जरा असे हुकणे दिली काय, वासरू कसं गायला दुसण्यात येतं तसं, मग ती सुप्त झालेली ती उठते, फुंकर घालते, आणि ती फुंकर ब्रह्मानंदापर्यंत येते. तुमच्या पडजीभीवर अमृताचे थेंब पडतात आजही म्हणतोय मी, काल नव्हे तेव्हा नव्हे. तुम्ही जर तो अनुभव घेतला तर तुम्हाला वाटेल की मी आज गोड काहीच खाल्लं नाही आणि मला सारखं गोड का वाट लागायला लागलं. आपल्या या अमृत कुंडातून आपल्या पडजीभीवर अमृताचे थेंब पडतात, आणि ती क्रिया आहे, तो भक्त आहे, आणि ते समजण्यासाठी ते अनाधिकाराचं तत्व तुम्हाला कळायला पाहिजे. ते जर कळालं की नाही, मग खऱ्या अर्थाने तुम्ही भक्त, खऱ्या अर्थाने, नाहीतर आपण भक्त होत नाही. स्वार्थाचे भक्त आहे, स्वार्थ मनात धरून एकदा का गाथा वाचली की माझ्या घरात संपत्ती येणार, लॉटरी लागणार, एकदा का ज्ञानेश्वरी वाचली की मी भक्त होणार, मी संत होणार, नाही होत. स्वार्थ धरून करताय तुम्ही, तसं नाहीये ते बरं का. असे भक्त नाही. भक्त ऐसे जाना तो देव उदास, गेले आशा पासने, कोणतीच आशा नाही, निराशा, निर्विषय, संकल्प विकल्प काय नाही, कोणताच मनामध्ये संकल्पना. सतत या देहाला, हा देह ईश्वर प्राप्तीसाठी आहे, ईश्वराची सेवा करण्याकरता आहे बरं का. सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा निघाली आहे आणि त्यांची पत्नी माऊलीच्या पाया पडायला आली. खंड सभा युती व आणि म्हणजे त्यांचीच चालली, तिला ना आशीर्वाद, उठून बसले. मग घरी गेले का ते नंतर? नाही गेले. ते म्हणले आतापर्यंत प्रपंच केला, आता नाही. त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली आहे बरं का. त्याच्यानंतर घरी नाही गेले. तसं हे समजल्यावर प्रपंच करा, पण तो माझा नाही म्हणून करा. आतापर्यंत आपण प्रपंच करतो काय म्हणून करतो? माझा म्हणून करतो. पण समजल्यानंतर माझा नाही, मला कर्तव्य करायचं. कर्तव्य वेगळं बरं का, आणि माझं समजणं वेगळं. ज्या मालकाच्या ठिकाणी कामाला जाता ती शेती काय तुमची असते का? 500 रुपये भले तुम्हाला रेट असेल खुरपायचा, पण ते खुरपून झाल्यावर आपल्या 6 वाजता घरी जायचं, तुमचा त्याचे काय संबंध नाही. तसं माझा प्रपंच सुद्धा हा माझा नाही, मला कर्तव्य करायचं. तुमचा नाहीच आहे, नाहीच आहे तो.
अरे देह तुमचा नाही तर प्रपंच कसा असेल? आता तुम्ही म्हणले का ना देह काढायचंय, काढायचं आहे. तुम्ही कशाला म्हणता माझं मी कशाला? मी नाही बरं का. मम मम म्हटलं की दुःख, न मम म्हटलं की बरं वाटतं. कारण माझं नाही आता ती मुलगी. लग्नाच्या वेळेला तुम्ही कन्यादान करताना ब्राह्मण तुम्हाला मला सांगतात म्हणा न मम, पित्याला म्हणतात न मम, आणि नवऱ्याला सांगतात तो मन मम. अडकला 7 जन्म. 7 जन्म मम म्हटला की तो अडकला, आणि वडिलांनी न मम म्हटलं की सुटलं. तसं माझा देह नाही, देह कशा करता आहे? ईश्वर प्राप्ती आहे. ईश्वरच तुम्ही आहात बरं का. देह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती. बघा किती छान आहे. तुम्ही देव म्हटला तर होता येतं तुम्हाला, कारण तुम्हाला या नरदेहानेच देव होता येतं, बाकी कुठल्या देहाने देव होता येत नाही. म्हणून आपण पूजा कोणाची करतो? देवाने जे अवतार घेतले त्या देहाची पूजा करतो, पण त्या देवाचे नाही. ज्या देवाने हा अवतार घेतला त्या देवाची नाही, त्या देहाची पूजा करतो आपण. म्हणून आपल्याही देहाची पूजा व्हावी. तर मग शुकयात नवलक दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. मग त्याची पूजा करता करता तुम्ही कधी हरी झाला ते कळत नाही. काय सांगायचंय मला? तर तो भक्ताशी जाणा देही उदास. आणि हे जर कळल्यानंतर खरंच तुम्ही उदास होता. अरे काय या देहाला सारखं नटवायचं, काय त्याला करायचं सारखं. हा तर देह चांगला आहे तर आपल्याला भक्ती जास्त होते. गेल्या जन्मात भक्ती केली का नाही माहित नाही, पुढच्या जन्मात भक्ती करणार आहे का माहित नाही. आता कळाली की नाही, मग मला ह्या वर्ष ह्या कलियुगाचे 100 वर्ष दे, तुझी भक्ती करा. भक्ती होऊ शकते. तुम्ही सर्व कीर्तनकार होऊ शकता. बाहेरचे आमच्यासारखे पहिले आणायची गरज नाही. कळलं का? परमार्थ रूपी शेती नांगरण्यासाठी बाहेरचे आमच्यासारखे बैल आणता की नाही, तुम्ही तयार होणार. कशामुळे? नका देहाला देहू आळंदीला जाऊ नका. तुम्ही घरी राहून कीर्तन करू शकता. कशाच्या जीवावर? त्या सद्गुरूंनी दिलेल्या नामावर. तुमच्या समोर या 2 कीर्तनकार बसलेल्या, लक्षात येतं का? या कीर्तनकार दोन्ही महाराजांना सांगितलं होतं आमच्याकडे 2 कीर्तनकार आहेत. ते म्हणजे लेडीजने कीर्तन करायचं नाही. का करायचं नाही? तुमच्या या भागामध्ये शिवाजी महाराज घडले कुणामुळे? पहिल्यांदा ती राहत आहे. अरे ते नसते तर घडले असते का शिवाजी महाराज? शिवाजी महाराज नंतर ते लढले की नाही? संभाजी महाराजांच्या पत्नीने इथे स्वारी केली की नाही? मग त्यावेळेस चालते का तुम्हाला? आणि इथे तुम्हाला श्रीच चालत नाही का? तिच्या पोटी जन्म घ्यायचा, ती आयुष्यभर पाहिजे तुम्हाला. तिच्या पोटी मुलांना जन्म देता आणि ती कीर्तनकार नको म्हणजे कुठून नियम आणला हा? कुठून नियम आणला हा? एका बाजूने सरकारने सगळे सवलती द्यायच्या 50%, 75%, आणि ते म्हणायचं नाही आमच्याकडे चालत नाही. नाही, ते नाही. स्त्री महत्वाची आहे. का महत्वाची नाही सांगा ना? म्हणून त्यांना म्हणलं, ते म्हणजे नाही आमच्याकडे चालत. ठीक आहे, तुमची काय पद्धत असेल ते असू द्या. मला काय सांगायचंय की स्त्री आणि पुरुष, स्त्री मधली आत्मी आणि पुरुषामधला आत्मा असंच म्हणायचं का? अरे आत्मा तर एकच आहे ना. मग तुम्ही कसा काय भेद बांधला? भेदा भेद भ्रम अमंगळ, हा भेद नाही करायचा. सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे अशी, जी बुद्धी पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. अरे ती वस्तू आहे मी. सांधारे कल्पना ओळखारे वस्तू. कोणती वस्तू? देव. अरे देवात काय फरक आहे तुमच्या आत्म्यात आणि आमच्या आत्म्यात? मग कशाला भेद मानता तुम्ही? तुम्ही इकडे बसा, तुम्ही इकडे बसा, कशाला भेद मानता? कळल्यानंतर, हा कळायच्या अगोदर आहे आणि कळल्यानंतर मग नाही बाबा चला. आलिंगणे संतांची दिव्य झाली माझी काया. अरे कधी संत कळणार आणि कधी गुरु कळणार? गुरु शिष्यांना आता काय कळणार कधी? कशी भक्ती करायची ते नियम आहेत. सांगायला मला फार लागतं, पण तुमचं घड्याळ इथलं काय बरोबर नाही बरं का. आपल्या घड्याला बघा किती वाजले. सांगायला लागलं म्हणजे एक तर उशिरा होतोय. आज तुम्ही जर समजा इथं 9ला येऊन बसला असता तर त्याने 8ला सुरू केलं असतं ना. हा 10ला तुम्ही आल्यानंतर एका तासात काय सांगायचं सांगा बरं. काय गायचं, कसं सांगायचं तुम्हाला? कुणाला जर झोप लागली असेल तर बंद करतो बघा. करायचं का बंद? पलीकडे बंद करायचं नाही म्हणतात. बरं, धन्यवाद बरं का.
नाही तुम्ही म्हणा फक्त बंद करा, लगेच बंद करा. लय जय विठ्ठल म्हणायला काही वेळ लागत नाही. पण मोठं आश्चर्य आहे, तुम्ही दिवसभर कामं करता, हरिपाठाला मशाला सकाळी वाचायला बसता, तरी कंटाळा येत नाही तुम्हाला. काय खाता काय तुम्ही एवढे? आनंद आहे बरं का. फक्त ऐशी जाणार जो देही उदास. कशामुळे उदास होतो माहितीये का? कशामुळे उदास होतो? ते जे अनादिकालाचं तत्व आहे, माऊलींनी सांगितले बरं का, महावाक्याच्या निनावे गुरु कृपेची न थावे, माता हातू ठेविला नव्हे थापिटला जैसा. मराठीचा अर्थ आहे त्याचा बरं का, दांडेकरांच्या साखरे महाराजांच्या सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ आहे बरं का. ते म्हटले अविद्या रूपी निद्रे